मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या 10 रिक्त जागेसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या अधिक होती, त्यामुळे सर्वच पक्षात नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली आहे. भाजपच्या वाट्याला जवळपास 6 जागा आल्याने त्या पक्षातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वाट्याला 2 जागा आल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त होती. मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आली आहे. विधान परिषदेला संधी न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एक प्रमुख महिला नेत्या नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संधी न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील शायना एनसी या महिला नेत्या नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल असे त्यांना वाटत होते. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव बदलून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, प्रहार पक्षाचे माजी आमदार बच्चू कडू यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे अनेक जण नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शायना एनसी यांना मुंबादेवीतून विधानसभेचं तिकीट देण्यात आले होते, पण या मतदारसंघात तत्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून डिबेट शोमध्ये त्या शिवसेनेची बाजू मांडताना दिसत होत्या. शिवसेनेतील शायना एनसी नाराज महिला नेत्याला विधान परिषद निवडणुकीत संधी दिली जाईल असे वाटत होते, मात्र त्यांना संधी मिळत नसल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेशासाठी काय शब्द दिला आहे यासाठी चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट तिचा जागर.